अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक कृती विभाग नाशिक व धुळे जिल्हा पोलीस दल यांची गांजा अंमली पदार्थ लागवड करणाऱ्या इसमाविरुद्ध संयुक्त कारवाई. पोलीस उपअधीक्षक सो अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कृती नाशिक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जामण्या पाणी गावात वनजमिनीवर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गांजाची झाडांची कॅनव्हिस प्लांटची अवैधरित्या लागवड केली जात आहे. त्यावरून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक कृती विभाग नाशिक व धुळे जिल्हा पोलीस स्टेशननी छापा कारवाई केली असता तेथे कालूसिंग गोंडा पावरा वय 35 वर्ष, कृष्णा तारासिंग पावरा वय 25 वर्ष, हरबा कुंवर सिंग पावरा वय 27 वर्ष, गोंडा नाना पावरा वय 55 वर्ष, गुलाब हाण्या पावरा वय 55 वर्ष, कांतीलाल गुलाब पावरा वय 26 वर्ष, रमेश गुलाब पावरा वय 21 वर्ष असे वनजमिनीवर सामूहिकरित्या गांजा झाडांची कॅनाबिस प्लांटची अवैधरित्या लागवड करून देखभाल व रखवाली करताना मिळून आले. त्यानंतर सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करून गांजाची काही झाडे कापून व उपटून 2 दिवसात एकूण 1,02,50,000 रुपये किमतीचा 2050 किलोग्रॅम वजनाचा गांजा सदर कारवाईत जप्त करण्यात आला आहे. स्टार न्यूज साठी जाकीर शेख, नाशिक.